आरक्षणाच्या मागणीसाठी आज 8व्या दिवशी सुद्धा मनोज जरांगे पाटील यांचं आमरण उपोषण सुरू आहे। आपण बघू शकतो की त्यांच्या प्रकृती उपचारानंतर थोडीशी सुधारणा झालेली आहे। दादा मला काय सांगाल, परवा शिष्टमंडळ आलं होतं, त्यांच्या समोर तुम्ही 6 मागण्या ठेवल्या होत्या, त्यानंतर मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद झाली। त्यांनी मराठा आरक्षणावर मराठा समाजाला वेगळं आरक्षण मिळणार असल्याची भूमिका स्पष्ट केलेली आहे, काय सांगाल? नाही, मागण्या त्याचे, शिष्टमंडळ त्याचे, पहिल्यापासून तेच, त्यामुळं काय त्यात काही बदल नाही आहे तेच। तर विनंती एकच आहे, पहिल्यापासून आम्ही तेच बोलतो, आताही तेच बोलतो की शिंदे साहेब करू शकतात, फडणवीस साहेबांनी ते साथ देऊन असं व्हायला नको की ह्या आरक्षण जे आता मागासवर्ग आयोगानं अहवाल दिलाय त्यानुसार आम्ही नोंदी नसणाऱ्यांना मराठ्यांना देतोय। ज्यांना ओबीसीचं आरक्षण घ्यायचं नाही त्यांच्यासाठी हे आरक्षण आहे। हे आता तुम्ही जे देताय आयोगाचा अहवाल घेऊन ते, त्याचा अर्थ असा नाही की सगळे सोयऱ्यांचं नाही, असं नाही होऊ शकत। ओबीसी नोंदी ज्या सापडल्यात कुणबीच्या मराठ्यांच्या त्या तर द्यायच्याच, ज्यांच्या नोंदी नाहीत त्याच्यासाठी सगळ्या सोयऱ्यांचं राजपत्रित अधिसूचना तुम्ही काढली, त्याची अंमलबजावणी तुम्हाला करावी लागणार आहे, कारण त्यासाठी हे आंदोलन उभं आहे। या गोरगरिबाच्या आंदोलनानं ज्या मराठ्यांना मराठा म्हणून समजा घ्यायचंय त्यांना नको आहे, त्यांच्यासाठी सुद्धा गोरगरीब मराठाच लढलाय आणि या करोडो मराठी गोरगरीब लढले म्हणून तर मागासवर्ग आयोग गठीत झाला, टास्क फोर्स निर्माण झालाय, अहवाल आलाय, आता कायदा पारित होणार आहे। म्हणजे गोरगरीब ज्यांना हे आरक्षण नको आहे त्यांच्यासाठी गोरगरीब मराठी लढले, त्यांनी उलट गोरगरिबांसाठी लढायला पाहिजे होतं की ओबीसी तुमची मागणी आहे तर आमचा तुम्हाला सपोर्ट आहे, ते विरोध करत होते। आम्ही तसं केलं नाही, आम्ही म्हणलं चारही बाजूनं मराठ्याचं कल्याण होईल। आता हे मागासवर्ग आयोगाचा जर अहवाल आला तर यानुसार मराठ्यांचंच कल्याण होईल, कुणबी नोंदी मिळाल्या मराठ्यांचंच कल्याण होईल, त्यांचेच पोरं गोरगरिबाचे मोठे होतील आणि सगळ्या सोयऱ्यांच्या कायद्याची अंमलबजावणी केली अधिसूचनेची, त्यातही मराठ्याचं कल्याण होईल, चारही बाजूने मराठ्यांचं कल्याण होईल। फक्त एक विनंती आहे की तुम्ही गोड गैरसमाजात राहू नका की ज्यांच्या कुणबी नोंदी मिळाल्या त्यांना प्रमाणपत्र दिले आणि आता ज्यांना नाहीत त्यांच्यासाठी हा अहवाल आलाय आणि हे कायदा बनवलाय मी आता, हे नाही जमणार। यामुळे सरकार समभ्रम निर्माण करत आहे का? कारण की दोन भूमिका होत आहे। सरकार एकीकडे तुम्हाला सांगते की सगळ्या सोयऱ्याच्या मुद्द्यावर तुम्ही जी मागणी केली आहे त्यावर त्यांनी अध्यादेश काढण्याचा निर्णय घेतलेला आहे, दुसरीकडे कुणबी नोंदी सापडलेला कुणबीतून मराठा आरक्षण मिळणार आणि तिसरा मुद्दा आता सरकार म्हणतंय की ज्यांना नोंदी सापडल्या नाहीत त्यांना वेगळ्या आरक्षणाची भूमिका सरकारनं मांडलेली आहे। हे अधिवेशनात नेमकं आता काय नेमकं सरकारची भूमिका काय? समभ्रम निर्माण करते का मराठा समाजात? आतापर्यंत भ्रम निर्माण करतंय असं वाटत नव्हतं, पण काल ज्यावेळेस ते म्हणले ना की नोंदी नसणाऱ्या मराठ्यांसाठी आता हे अहवाल आलाय, हे आरक्षण आम्ही कायदा पारित करतोय, तेव्हापासून मला नाही वाटत त्यांच्यात भ्रम असेल, तेही देतील आणि सगळ्या सोयऱ्यांसुद्धा देतील, कारण अधिसूचना त्यांनी काढलेली, 2.5 महिन्यापूर्वी त्यांनी ही व्याख्या घेतलेली की ज्यांच्या नोंदी नाही त्यांच्यासाठी सगळ्या सोयऱ्यांचा आपण कायदा बनवू म्हणून। त्यामुळं ते आत्ताचं तरी असं वाटतंय की ओबीसीचा जो आयोगाचा जो अहवाल आलाय त्यानुसार आरक्षण देणार आणि सगळ्या सोयऱ्यांचे अधिसूचनेची सुद्धा अंमलबजावणी करणार, आता असं दिसतंय। परंतु त्यांना तसंच करावं लागणार आहे, हो, ते त्यांना वाटेल की आता अहवाल आलाय आपण मराठ्यांना आरक्षण देऊन टाकलं, नोंदी नसणाऱ्यांसाठी ते राज्यासाठी इथून मग आमची लई फरफट झाली आहे मराठ्याच्या पोराची। असंच आरक्षण दिलं, 1.5 वर्ष टिकलं, पोरांच्या नियुक्त्या झाल्या आणि आरक्षण रद्द झालं तर पोरांचं वाटलं झालं उभं आयुष्याचं। आणखीन ते निवड झालेले पोरं नियुक्त्या मागतात, आणखीन 3-3 वर्ष उलटून गेले, त्यांना 4-4 वर्ष उलटून गेले। त्यामुळं ते तर द्याच, ज्याला घ्यायचं ते घेतील, तेही याच आंदोलनाचं यश, याच गोरगरिबांचं यश येते, तिथं काही श्रेय फ्रेयाचं काही घेणं देणं नाही कोणाला, श्रेय कवर घेता समाजाचं वाटलं व्हायला लागलं पुरं इकडं ते घ्याच, परंतु सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी तुम्हाला करावीच लागणारे आंदोलन त्यासाठी उभा आहे। कुणबी नोंदीसाठी, ओबीसी आरक्षणासाठी आंदोलन उभं आहे, आंदोलन थांबत नसतंय। तुम्हाला वाटल की आता केलाय कायदा नोंदी नसणाऱ्यांसाठी आता काय नाही मोकळं झालं, अजिबात नाही, हे आंदोलन थांबू शकत नाही। 20च्या अधिवेशनात स्पष्टपणानं त्यांनी भूमिका घ्यायला पाहिजे, एक की मागासवर्ग आयोगानं जो अहवाल दिलाय त्याचा तुम्हाला कायदा पारित करायचा तोही करा, तोही समाज स्वीकारायला तयार आहे आणि याच लोकांनी आंदोलनाने ते दिलेलं आहे, ते टिकणार का नाही हे खूप त्याच्यात संभ्रम आहेत आणखीन, आणि याच अधिवेशनात तुम्हाला सगळ्या सोयऱ्यांची सुद्धा अंमलबजावणी करावीच लागणार आहे। मग तुम्ही ते 20ला करा, 21ला करा, आणि तुम्ही जर सरळ तो विषय सोडून देणार आणि हे बोलणार डायरेक्ट याच्यावर हात ठेवणार की नोंदी नसणाऱ्यांसाठी हे आरक्षण, ते आम्हाला कदापि मान्य नाही।
सगळ्या सोयऱ्यांचीच अंमलबजावणी पाहिजे. सरकार कुणबी नोंदी सापडलेल्यांना वेगळं आरक्षण म्हणतंय, दुसरीकडे मराठा समाजाला वेगळं आरक्षण म्हणतंय. सरकारनं एक भूमिका मांडली होती, क्युरिटिफिकेशन याचिकात सरकार त्याची सुनावणी लवकर होईल. त्यावर सरकार आता या कालच्या मुख्यमंत्र्याच्या पत्रकार परिषदेतून काही भूमिका स्पष्ट झालेली नाही. तुम्हाला काय वाटतं, क्युरिटिफिकेशनचा काय मुद्दा त्यांनी एक तुमचं आंदोलन खेळवण्यासाठी केलं होतं की सरकार खरंच मराठा आरक्षणावर गंभीर होतं? नाही, क्युरिटी पिटिशनचा विषय तर येणारच आहे, तरी पण येणारच आहे. आता अहवाल स्वीकारलाय, मान्य न्यायालयाने जे सांगितलं होतं ते काम त्यांनी केलंय. समजा मागासवर्ग आयोगात तिथं सुनावणी जाणार, पण ती ओपन कोर्टात होणार आहे का कशी होणार आहे हे लय लफडे आहेत पुढं आणखी. ते टिकणारच का न टिकणारच का, परंतु आता दिलंय ना. या आंदोलनाची प्रामाणिक भूमिका होती. ज्या मराठा समाजाला ते आरक्षण पाहिजे ते घ्या, ज्या मराठा समाजाला हे ओबीसीतला घ्यायचं हे घ्या. कुणाला काय जोर जबरदस्ती नाही इथं. पण एक मात्र नक्कीच सांगाल मी, एक मराठ्याचा मुलगा म्हणून सांगन, या मराठा समाजाला मायबाप मानलाय म्हणून त्यांचं लेकरू म्हणून सांगन, आपल्या लेकरांचे हाल पुन्हा नको. जर हे आरक्षण रद्द झालं तर पुन्हा पोरांचं 10-10 वर्ष आयुष्य रिवर्स येणार. त्याच्यासाठी ओबीसीत आरक्षण आहे, त्याच्यासाठी सगळ्या सोयऱ्यांच्या अंमलबजावणीसाठी उभा आहे. ज्याची नोंद नाही त्याच्यासाठी सगळ्या सोयऱ्यांचा कायदा आहे. ओबीसी आरक्षणात ज्याची कुणबी नोंद नाही त्याच्यासाठी सगळ्या सोयऱ्यांचा कायदा आहे आणि त्याच्यावरच आम्ही ठाम आहेत. ते तुम्हाला करावं लागणार आहे. आंदोलन थांबवत नाही त्याशिवाय काही झालं तरी नाही. सरकार एकीकडे तुमच्याशी चर्चा करताय, शिष्टमंडळ येत आहे, मात्र काल मुख्यमंत्र्यांनी कोल्हापूरमध्ये काही सकल मराठा समाजाच्या सगळे जे समन्वयक आहे त्यांच्याशी चर्चा केलेली. सरकार एकीकडे तुम्हाला इकडे आश्वासन देत आहे, दुसरीकडे बैठका घेत आहे. नेमकी भूमिका काय? काहीच होणार नाही. सरकारने हे जरी डाव टाकले तर सरकार चांगलं टिकेल आणि सरकार म्हणून तसं त्यांनी करू पण नाही. जर केलं असेल तुमच्या म्हणण्यानुसार, मी काय माहिती नाही आहे मला मुख्यमंत्री साहेबांनी, तर ते त्यांनी करू सुद्धा नाही. कारण एक समाजाला सांगायचं मराठा म्हणून घ्या, दुसऱ्याला सांगायचं ओबीसी मधून, तिथे सगळा मराठा एक कोणी 50-60 जण जर सोडले ना, सगळा मराठा एका बाजूने. आणि ज्यांना मराठा म्हणून पाहिजे, अहो त्यांच्यासाठी हेच आंदोलन लढलं ना. मग तुम्हाला पाहिजे ना, घ्या. फक्त आम्हाला तुमच्यासारखी भूमिका आमची नाही की आम्हाला मराठा म्हणून पाहिजे ते नको. खरी तुमची भूमिका अशी पाहिजे होती, तुम्ही मोठे होतात की ओबीसीत आरक्षण मागणी नाही ते त्यांना द्या आणि आम्हाला हे द्या. उलट आम्ही गोरगरीब तुमच्यासाठी लढलो, श्रीमंताने आमच्यासाठी लढायचं, गोरगरीब तुमच्यासाठी लढले, त्यांना द्या. ते आमचं सगळ्या सोयऱ्यांचं आम्हाला द्या आणि कुणबीचं ओबीसीतलं द्या. उलट आम्ही प्रामाणिक आहेत, आमच्या कष्टाची भाकरी करून शेतात कामं करून आमच्या कष्टाचं चीज करायला आम्ही स्वतःच बाहेर पडलो होतो आणि तुमचंही चीज करायला आम्हीच गोरगरीब मराठी बाहेर पडलेलो आहे. तुम्हालाही मिळतं. पण गैरसमज पुन्हा सांगतो, काढून टाका. तुम्हाला वाटतं नोंदी नसणाऱ्यांसाठी ओबीसीचा जो अहवाल आला त्यानुसार कायदा बनवू आणि नोंदी नसणाऱ्यांसाठी हे आरक्षण, तर हे तुमचा गैरसमज आहे, ते तुम्ही काढून टाका. तुम्हाला ते द्यावंच लागणार आहे. आणि ज्यांच्या कुणबीत नोंदी नाहीत त्यांच्यासाठी सगळ्या सोयऱ्यांच्या कायद्याची अंमलबजावणीच करणं आहे. तुम्हाला आंदोलन त्यासाठी उभा आहे. तुम्ही 6 मुद्दे सरकार समोर ठेवले होते, त्यावर सरकारशी काही बोलणं झालंय का? पुन्हा काही चर्चा झाली का? सरकारकडून काही सकारात्मक निर्णय आलाय का? नाही, काय आला नाही. तेच शिष्टमंडळ आहेत, त्याच मागण्या आहेत, तेच आहे. आम्ही आमच्याच मागण्यावरती ठामे, आंदोलन त्याच्यावरती उभा आहे आणि सरकारला पुढं चालून कळल सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी केलेलीच बरी, हे थोड्याच दिवसात सरकारला कळल. पण आम्हाला आणखीनही आशा आहे की शिंदे साहेब 100% सगळ्या सोयऱ्यांची जी अधिसूचना काढली त्याची अंमलबजावणी करणार. फडणवीस साहेब सुद्धा साथ देऊन ते करणार. हेही मागासवर्ग आयोगाचा अहवाल स्वीकारून हेही देणार, सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करणार आणि हैदराबादचं गॅजेट सुद्धा सरकार घेणार. आम्हाला आणखीन आशा आहे. नसता आम्ही जास्त महत्त्व, विश्वास आमच्या आंदोलनावर ठेवतो. आम्ही गोरगरीब लढण्यावर, कष्ट करण्यावर जास्त विश्वास ठेवतो. कारण आमचे कष्टकरी समाज यांची हाल अपेष्टा आम्ही होऊ देणार नाही. तुम्ही जरी करायचा प्रयत्न केला तरी आम्ही पुन्हा आमचा विश्वास ज्याच्यावर आहे, म्हणजे ज्या लढाईवर आहे, ती लढाईला आम्ही पुन्हा सज्ज आहेत. आपण बघू शकतो की सरकार जरी मराठा समाजाला वेगळ्या आरक्षणाची भूमिका मांडत असलं तरी आम्ही ओबीसीतूनच आरक्षण घेणार, या भूमिकेवर मनोज जरांगे आजही ठाम आहेत. कॅमेरामन मोहम्मद इरफान सर, लक्ष्मण सोळुंके, साम टीव्ही न्यूज, आंतरवली, सराटी.